17 मे 2026 ते 15 जून 2026पर्यंत अधिक महिना हा आलेला आहे. यंदाच्या म्हणजेच 2026 या सालामध्ये अधिक महिना आल्यामुळं या सालाला हे महत्त्व आलेलं आहे. तर अधिक महिना म्हणजे काय? अधिक महिन्याविषयीचे अनेक व्हिडिओ मी पोस्ट केलेत की अधिक महिन्यामध्ये काय करावं, काय नाही. अधिक महिन्यामध्ये आईनं मुलीची ओटी का भरावी किंवा मुलीनं आईची ओटी का भरावी. अधिक महिन्यामध्ये जोडवी नवीन करतात त्या पाठीमागचं कारण काय. अधिक महिन्यामध्ये जावयाचा सन्मान का केला जातो, तसेच अधिक महिन्यामध्ये आई मुलीला जोडवी का देते, ह्या सगळ्या विषयांवर मी ऑलरेडी बरेच व्हिडिओ केलेले आहेत. पण जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न करते. मागच्या माझ्या अधिक महिन्याच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मी सर्वात आधी तुमचे आभार मानते, धन्यवाद मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 17 मेपासून अधिक महिना सुरू होत आहे, तो 15 जूनपर्यंत आहे. महिनाभर अधिक महिन्यामध्ये आपण काय करावं. तर आपण अधिक महिन्यामध्ये केलेल्या जे पुण्यकर्म असतं त्याचं फळ आपल्याला हजारो पटीने मिळतं. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि जावयाला विष्णू समान मानण्याची आपली परंपरा आहे. बघा, भारतातील जे सण आहेत, भारतीय सण आहेत, भारतीय परंपरा आहेत, त्यामध्ये आपले नातेसंबंध ऋणानुबंध दृढ करण्याचे अनेक उपाय, अनेक परंपरा आपल्याला बघायला मिळतील. प्रत्येक सणामागे काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि अधिक महिना हा मुलीसाठी, आपल्या लग्न झालेल्या मुलीसाठी आणि जावयासाठी अधिक महत्त्वाचा असतो. नवीन लग्न झालेल्या मुलीला आणि जावयाला सुद्धा आपण विशेष सन्मान या अधिक महिन्यामध्ये देतो. तर अधिक महिना दर 3 वर्षांनी येतो. अधिक महिन्यामध्ये 33 संख्येचं महत्त्व आहे. त्यामुळं कुठलंही गोष्ट करताना, दान करताना आपण 33 या पटीमध्ये देतो. तर बघा, अधिक महिन्यामध्ये जावयाला अधिक वाण दिलं जातं. त्यामध्ये मुख्यत्वे चांदीची वस्तू हे सासू सासरे आपल्या जावयाला देतात. आपल्या मुलीला आणि जावयाला लक्ष्मी नारायणा स्वरूप मानून त्यांचा मानसन्मान केला जातो. या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे? अधिक महिन्यामध्ये आई आपल्या मुलीला जोडवी का देते किंवा जावयाचा मान का केला जातो? तर या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपली मुलगी ही सुखी राहावी. तिला आपण एक सौभाग्याचं प्रतीक म्हणून आपण आई आपल्या मुलीला ही जोडवी देत असते. तर चांदीचीच जोडवी दिली जातात, सोन्याची जोडवी कधीही घालत नाही. चांदीची जोडवी देण्यापाठीमागं सुद्धा कारण आहे. कारण चांदी हे चंद्राचं प्रतीक आहे. चांदी आपल्या शरीरातील उष्णता कमी करते. चांदीच्या वस्तू वापरल्यामुळं आपला जे चंद्रबळ असतं आपल्या पत्रिकेमधलं ते मजबूत होतं, प्रबळ होतं. जर का आपलं चंद्रबळ व्यवस्थित पत्रिकेमध्ये स्ट्रॉंग असेल तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास वाढतो. आपल्याला भावभावनांचं, जे काही लोक खूप भावनिक असतात आणि स्वतःला त्रास करून घेतात, तर अधिक चांदी वापरल्यामुळं हा त्रास शक्यतो बऱ्यापैकी कमी होतं, असं आपण सायन्सनं सुद्धा हे प्रूव्ह केलं आहे. कारण चांदी या धातूमध्ये शीतलता आहे. त्याचे हार्मोन्स चेंजवर सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होतात. तर बघा, अधिक महिन्यामध्ये आई मुलीला जोडवी देते कारण जोडवी हे सौभाग्याचं प्रतीक आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोडवी आपण पायामध्ये घालतो. अंगठ्याचं, आपल्या पायाच्या अंगठ्या शेजारचं जे बोट असतं, त्या बोटाची नस जी असते ती गर्भाशयाशी निगडीत असते, गर्भाशयाला जोडलेली असते. त्या नसचा म्हणजे अंगठ्या शेजारच्या पायामध्ये आपण जे अंगठ्या शेजारच्या बोटामध्ये जे आपण जोडवी घालतो, त्या बोटाची नस ही गर्भाशय आणि हृदयाशी जोडली गेलेली असते. जोडवी घातल्यामुळं काय होतं, त्या बोटावर सतत थोडासा किंचितचा सूक्ष्म असा दबाव हा सतत होत असतो आणि त्यामुळे तिथं रक्तप्रवाह हा व्यवस्थित सुरळीमध्ये चालू असतो. रक्तदाब हा नियंत्रित होतो आणि स्त्रियांमध्ये ज्या मासिक पाळीच्या काही समस्या असतील त्या रेग्युलर होतात. त्याच पद्धतीनं स्त्रियांची प्रजनन क्षमता ही वाढते. त्यामुळंच लग्नानंतर ज्या वेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं, त्यावेळेस लग्न झाल्यानंतर मंगळसूत्रानंतर जो दुसरा दागिना, आपण सौभाग्याचं प्रतीक आणि अतिशय महत्त्व असलेला दागिना घातला जातो, तो म्हणजे जोडवी. त्यामुळंच अधिक महिन्यामध्ये आई मुलीला जोडवी देते. नवीन जोडवी घेतल्यानंतर जुन्या जोडव्यांचं काय करायचं? तर बघा, जुनी जोडवी आपण सोनाराला देऊन त्यामध्ये भर घालून आपण नवीन जोडवी करू शकतो. आधीच्या काळामध्ये नवीन जोडवी घेतल्यानंतर जुने जोडवे हे पाण्यामध्ये विसर्जित करत होते किंवा नदीमध्ये विसर्जित करत होते.
कारण त्या काळी चांदी ही स्वस्त होती आणि त्या पाठीमागचं दुसरं कारण म्हणजे चांदी ही पाण्यामध्ये आपण विसर्जित केल्यानंतर नदीचं पाणी हे स्वच्छ होतं, हे त्या पाठीमागचं कारण होतं. पण आजकाल सोन्या चांदीचा दर बघता आपण चांदीची जोडवी ही नदीमध्ये प्रवाहित करू शकत नाही, नदीमध्ये विसर्जित करू शकत नाही. त्यामुळं त्याच चांदीच्या वजनामध्ये आपण सोनाराकडे जाऊन थोडीशी भर घालून नवीन जोडवी नवीन डिझाईनची करू शकतो. जर का आईनं जरी तुम्हाला जोडवी दिली नाही तरी तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्यासाठी अधिक महिन्यामध्ये जोडवी ही खरेदी करू शकता आणि परिधान करू शकता. अधिक महिन्यामध्ये जोडवी घेतल्यानं आपलं सौभाग्य हे अखंड राहतं अशी भावना आहे. त्यामुळं जरी तुम्हाला नवीन जोडवी घेण्याची आवश्यकता नसेल तर जुनी जोडवी तशीच घरामध्ये ठेवून तुम्ही एक नवीन जोडव्यांचा तुम्हाला सेट घेतला आणि तो घातला तरीसुद्धा काही हरकत नसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन जोडवी घेतल्यानंतर जुन्या जोडव्यांचं काय करायचं, जोडवी चांदीचीच का वापरायची, अधिक महिन्यामध्ये आई मुलीला जोडवी का देते, त्याच पद्धतीनं अधिक महिन्याचं हे महत्त्व हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. अधिक महिन्याविषयीचे आणखीनही काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी लवकरात लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.